नमस्कार. करंजी बनवायची म्हटलं की मेन आपलं सारण हे चवदार बनलेलं असलं पाहिजे आणि सारण चवदार असेल तर करंजी अप्रतिम लागते चवीला. आज आपण सारणाचीच रेसिपी पाहणार आहोत. कमी तूप वापरून आणि कमी साहित्यामध्ये, म्हणजे इथे ड्रायफ्रूटचा वापर बिलकुल केलेला नाही. फक्त खोबरं, रवा हे वापरूनच, पण तरीही अजिबात कोरडं नसलेलं सारण, अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा एकदम चवदार चविष्ट करंजी तुमची तयार होईल. ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला ही नक्की आवडेल. चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण साहित्य पाहूया. खोबरं खिसून घेतलेलं आहे, ते रवा तो पण चाळून स्वच्छ करून घेतला आहे, तूप घेतलं आहे अर्धी वाटी, साखर घेतली ती मिक्सरवर बारीक करून घ्यायची, आणि खसखस घेतली 2 चमचे, आणि वेलदोडे, सुंठ, बडीशोप याची पावडर. रवा वाटीने मोजून मी 3.5 वाटी रवा घेतलेला आहे. तो सगळ्यात आधी आपण चाळून घ्यायचा चांगला, आणि चाळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक असं काळसर जे असेल ते सर्व काढून घ्यायचं, म्हणजे स्वच्छ निवडून घ्यायचा. रवा निवडून झाला की लगेच मग साखर मोजून घ्यायची वाटीने. जेवढी वाटी आपण रवा घेतला तेवढीच वाटी साखर पण घ्यायची. म्हणजे मी 3.5 वाटी रवा घेतला होता, तर इथं 3.5 वाटीच साखर घेतलेली आहे, आणि ती मिक्सरवरती बारीक करून घ्यायची. आता इथं खोबरं जे आपण खिसून घेतलं होतं ते भाजायला सुरुवात करायची. गॅसवरती पहिल्यांदा खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं, आणि मग नंतर वरून तूप घालायचं. थोडंसं भाजल्यानंतर तूप घालायचं, सुरुवातीला तूप घालायचं नाही आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने सारण करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खोबरं भाजताना कढईच्या मधोमध असं थोडंसं लालसर व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा, आणि त्यावेळी तूप घालायचं, आणि मग ते तूप ते गरम झालेल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं. असं खोबरं खूप लालसर नाही भाजायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता आपण रवा भाजायला घेऊया. रवा भाजताना मी वरून तूप घातले, तुम्ही सुरुवातीला पण तूप घालू शकता. मला ती सवय आहे, मी पहिल्यांदा रवा घालते कढईमध्ये आणि नंतर मग वरून तूप टाकते. सुरुवातीला जरी तूप घातलं तरी चालते. इथं मी 2 चमचेच तूप घेतलेलं आहे भाजण्यासाठी. इथं मीडियम फ्लेमवरतीच रवा चांगला भाजून घ्यायचा. अगदी चांगला तांबूस कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा. जर तुम्हाला तेवढा जास्त भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण भाजू शकता, पण एकदा अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चव खूप छान येते आणि सारण भरपूर दिवस टिकतं. तुपाचा वास येत नाही. जरी विकतचं तूप असलं तरीसुद्धा त्याचा वास येत नाही, काही नाही. तर रवा भाजून झाला, त्याच्यानंतर ही मिक्सरवर मी साखर बारीक केलेली होती ती चाळणीत काढून घेतली, आणि त्याच भांड्यामध्ये बडीशोप, सुंठ आणि वेलदोडे हे बारीक करून घेतलं. हे बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची, म्हणजे ते पावडर चांगली होते त्याची. आणि आता बारीक केलेली जी साखर आहे ती थंड झालेल्या खोबऱ्यावरती आपण चाळून घ्यायची. खोबरं हे थंड झालेलं पाहिजे, गरम खोबऱ्यावरती नाही चाळायची. चाळून घेतली म्हणजे मग साखरेतल्या गाठी सगळ्या निघून जातात. त्याच्याबरोबरती आपण जे वेलदोडे, सुंठ, बडीशोप हे पण बारीक केलेलं होतं ते पण चाळून घ्यायचं त्याच्यावरती. आणि सर्व चाळून साखर आणि हे चाळून घेतल्यानंतर मग एकदा मिक्स करून घ्यायचं. हे तर खसखस टाकली मी, खसखस भाजून घेतलेली नाही आहे, तशीच टाकली खसखस. थंड खोबरं आहे तरी पण मी टाकली तशीच. ते तुम्हाला लास्टला कळेल की मी भाजून का नाही घेतली म्हणून. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी, आणि तोपर्यंत रवा थंड होतो आहे. मग रवा थंड झाला की मग मिक्स करायचा. गरम गरम कोणतीच वस्तू मिक्स करायची नाही, थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर पहिल्यांदा खोबऱ्याबरोबर, आणि मग नंतर ते मिक्स झाल्यानंतर वरून मग रवा मिक्स करायचा. रवा थोडा मिक्स केला की मग 10-12 वेलदोडे, फक्त वेलदोडे बारीक केलेले, ते वरून असे मिक्स करायचे. त्याच्याने चव खूप छान येते. आधी पण आपण टाकलेले असतात वेलदोडे, पण असे पण नंतर फक्त वेलदोडे बारीक करून मग ते टाकायचे, आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालं की परत कढईमध्ये काढून घ्यायचं, आणि कढई गॅसवरती ठेवायची. आणि गॅसवरती कढई ठेवल्यानंतर गॅस चालू केला, परत अर्धी वाटी तूप वरून घालायचं त्याच्यामध्ये, आणि गॅस चालू केला आहे पण तो असं भाजायचं नाही सारण. कढई गरम झाली की लगेचच गॅस बंद करायचा इथं, आणि ते
कढई गरम असते त्याच्यामध्येच ते सारण फक्त हलवायचं, म्हणजे मिक्स करायचं तूप घातलेलं ते. थोडीशी गरम झाली कढई की लगेचच गॅस बंद करायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, सारण भाजायचं नाही आहे, ते फक्त गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे आधी तूप घातलेलं किंवा आता तूप घातलेलं असतं ते व्यवस्थित मिक्स होतं आणि सारण खूप चवीला खूप छान होतं. हे अशा प्रकारे पूर्ण सारण तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. हे पहा, अगदी कमी तुपामध्ये असलं तरी खूप ओलसर असतं. अगदी 2 महिने म्हटलं तरी त्याची चव अशीच्या अशीच राहते. तुम्ही ज्यावेळी करंज्या कराल त्यावेळेस तसंच मी जी लास्टची प्रोसेस केली ती, जरी तुमचं सारण असं कोरडं वाटत असलं तरी ते कढई गरम करायची आणि त्या गरम कढईमध्ये सर्व सारण टाकायचं आणि त्या गरम कढईमध्ये फक्त हलवून घ्यायचं ते सारण. असं भाजून नाही घ्यायचं, फक्त गरम कढईमध्ये ते गरम करून घ्यायचं. मग त्याचं जे तूप आळलेलं असतं ते सर्व वितळतं आणि परत ओलसरपणा सारणाला येतो आणि करंज्या खूप चवीला छान लागतात. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.